रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण संत तुकाराम महाराजांच्या गाथेमधला अभंग क्रमांक 117 हा पाहणार आहोत. या अभंगात संत तुकाराम महाराजांनी भक्तीचे अत्यंत साधे पण गहन स्वरूप सांगितले आहे. खरा भक्त देवापुढे मोठमोठ्या शब्दांनी स्वतःचे भक्ती महात्म्य सांगत नाही. तो आपल्या अंतःकरणातील भावनेने देवाचे स्मरण करतो. तुकाराम महाराज म्हणतात की देव हा संपूर्ण जगाचा जीव, आधार आणि पालनकर्ता आहे. अशा परमेश्वरापुढे आपण काय सांगणार आणि काय सिद्ध करणार? या अभंगात 3 महत्त्वाचे विचार आहेत. पहिला आहे देवापुढे नम्रता, दुसरा आहे अखंड देवचिंतन हीच खरी सेवा, आणि तिसरा आहे वैराग्य आणि भगवंताच्या चरणी जाण्याची उत्कृष्ट इच्छा. तुकाराम महाराजांचा भक्ती मार्ग हा बाह्य दिखाव्यांपेक्षा अंतःकरणातील शुद्ध भावना महत्त्व देणारा आहे. हा अभंग त्यांचे सुंदर उदाहरण आहे. तर चला अभंग पाहूया. बोलोनिया काय दाऊ तुम्ही जीवू जगाचे, हेची आता माझी सेवा चिंतन देवा करीतो. वीर तासी देह तुच्छ नाही आस काशाची, तुका म्हणे पायापासी येईन एसी वासना. बोलोनिया काय दाऊ तुम्ही जीव जगाचे. तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा, मी बोलू तुला काय दाऊ, तू तर संपूर्ण जगाचा जीव आणि आधार आहेस. परमेश्वर सर्वज्ञ आहे, त्याच्यापासून काही लपून राहत नाही. आपल्याला आपल्या मनातील प्रत्येक भावना, विचार, इच्छा आणि कृती त्याला ज्ञान आहे. त्यामुळे भक्ताने देवापुढे स्वतःचे मोठेपण सांगायची गरज नसते. कधी कधी माणूस इतर लोकांपुढे स्वतःला धार्मिक, ज्ञानी आणि किंवा भक्त म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करतो, परंतु देवाला फसवता येत नाही. तो बाह्य रूप पाहत नाही, तो अंतःकरणातील भाव पाहतो. तुकाराम महाराजांना वाटते की जो जगाचा आधार आहे, ज्याच्या इच्छेने संपूर्ण सृष्टी चालते, त्याच्या पुढे आपली पात्रता सिद्ध करण्याची प्रयत्न करणे व्यर्थच आहे. म्हणून ते अत्यंत नम्रतेने म्हणतात, मी काय सांगू, तुला सर्व काही माहीत आहे. हेची आता माझी सेवा चिंतन देवा करीतो. तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा, आता तुझे चिंतन करणे हीच माझी सेवा आहे. भक्ती म्हणजे फक्त मंदिरात जाणे, पूजा करणे किंवा विधी करणे एवढे नाही, तर भक्तीचा खरा गाभा म्हणजे मनाने देवाशी जोडले जाणे. ज्याच्या मनात सतत देवाचे स्मरण असते, तो प्रत्येक क्षणी भक्ती करत असतो. काम करताना, चालताना, बोलताना किंवा विश्रांती घेतानाही त्याचे मन देवाकडे असते. तुकाराम महाराज सांगतात की माझ्याकडे मोठे यज्ञ, तपश्चर्या किंवा विशेष साधना नाही, पण माझे मन तुझ्या चिंतनात गुंतले आहे. हीच माझी खरी सेवा आहे. यातून भक्तीची सहजता दिसून येते. देवाला बाह्य वैभव नको असते, त्याला प्रेमाने केलेले स्मरण प्रिय असते. वीर तासी देह तुच्छ नाही यास काशाची. ज्याला खरे वैराग्य प्राप्त झाले आहे, त्याला शरीर आणि संसारातील वस्तूंचा मोह राहत नाही. वैराग्य म्हणजे संसाराचा द्वेष नव्हे, वैराग्य म्हणजे संसारातील गोष्टी नश्वर आहेत हे समजणे. धन, मान, प्रतिष्ठा, सुखसोयी आणि शरीराचे सौंदर्य हे कायमचेच नाही. विरक्त व्यक्तीला शरीर हे साधन वाटते, अंतिम सत्य नव्हे. त्यामुळे तो शरीराच्या सुखासाठी धडपडत नाही यास कशाची. या शब्दात तुकाराम महाराज सांगतात की खऱ्या भक्तांच्या मनात कोणत्याही भौतिक वस्तूंची लालसा राहत नाही, कारण त्याला देवा प्रेमाचा अल्बुल खजिना मिळाला असतो. ज्याला परमेश्वराची प्राप्ती हवी असते, त्याच्यासाठी जगातील इतर गोष्टी गौण ठरतात. तुका म्हणे पायापाशी येईन एसी वासना. तुकाराम महाराज म्हणतात, माझी एक इच्छा आहे की मी तुझ्या चरणाजवळ येऊन पोहोचावे. भक्तांचे अंतिम ध्येय म्हणजे भगवंत प्राप्ती असते. त्याला संपत्ती नको असते, सत्ता, लौकिक यश असं काहीही नको असते. त्याला फक्त देवाच्या चरणी स्थान हवे असते. पायापाशी हा शब्द पूर्ण शरणागती दर्शवतो. भक्त स्वतःचा अहंकार सोडून देतो
आणि भगवंताच्या आश्चर्यात जातो. तुकाराम महाराजांची ही इच्छा केवळ मृत्यूनंतरच्या मुक्तीची नाही, त्यांना त्यांच्या मनात प्रत्येक क्षणी देवाच्या चरणी राहायचे आहे. त्यांचे मन, बुद्धी आणि चिंतन सतत भगवंताशी एकरूप व्हावे अशी त्यांची आकांक्षा आहे. हीच खरी भक्तीची पराकाष्ठा आहे. या अभंगात तुकाराम महाराजांनी नम्रता, चिंतन, वैराग्य आणि शरणागती यांचा सुंदर संगम घडवला आहे. देव सर्वज्ञ असल्यामुळे त्याच्या पुढे दिखावा करण्याची गरज नाही. देवाचे अखंड चिंतन ही सर्वोच्च सेवा आहे. खऱ्या वैराग्यामुळे संसारातील मोह कमी होतो. भक्तीची अंतिम इच्छा भगवंताच्या चरणी स्थान मिळवणेच हीच असते. तुकाराम महाराजांचा संदेश असा आहे की भक्ती बाह्य आडंबरात नसून तर अंतःकरणातील शुद्ध प्रेमात आहे. जो मनापासून देवाचे स्मरण करतो त्याला देवप्राप्तीचा मार्ग सहज खुला होतो. या अभंगात तुकाराम महाराजांनी म्हणतात की हे देवा, तू सर्व जगाचा आधार आहेस. तुला मी काय सांगू? तुझे चिंतन करणे हीच माझी सेवा आहे. वैराग्य प्राप्त झालेल्या भक्ताला संसारातील कोणतीही गोष्टीची आस राहत नाही. माझी एक इच्छा आहे, तुझ्या चरणी येऊन कायमचाच आश्रय मिळावा. हा अभंग नम्रता, अखंड नामस्मरण, वैराग्य आणि भगवंताच्या चरणी संपूर्ण समर्पण याचा अत्यंत सुंदर संदेश देतो. रामकृष्ण हरी.